विनोद हा नाशिकमध्ये राहणारा एक साधारण कष्टाळू ट्रक ड्रायव्हर होता. त्याची पत्नी उषा दिसायला अत्यंत सुंदर, गोरीपाण आणि बोलण्यात गोड होती. दोघांचं लग्न होऊन काही वर्ष झाली होती. बाहेरून पाहिलं तर त्यांचा संसार अगदी सुखाचा वाटायचा. विनोद रोज ट्रक घेऊन नाशिक ते पुणे असा प्रवास करायचा. एकदा त्याचा मित्र त्याला पुण्यातील बुधवार पेठेत घेऊन गेला. तिथे काय चाललं याची विनोदला कल्पना होती, पण तो तिथे जाण्यास तयार नव्हता. एकदा चल रे, फक्त बघायचं आहे. मित्राच्या हट्टापुढे तो हार मानला. तिथे गेल्यावर त्याची नजर एका मुलीवर पडली. तिचं नाव होतं उषा. उषाच्या डोळ्यात एक वेगळंच दुःख होतं. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात खूप वेदना दडल्या होत्या. त्या रात्री विनोद तिच्यासोबत बराच वेळ राहिला. त्यानंतर तो वारंवार तिची भेट घेऊ लागला. हळूहळू तिच्यावर प्रेम झालं. एक दिवस त्याने उषाला विचारलं, उषा, माझ्याशी लग्न करशील का? उषा हादरली. माझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करतं? माझा भूतकाळ तुला माहीत आहे ना? पण विनोद हट्टी होता. मला तुझा भूतकाळ नको आहे. मला तुझ्यासोबत भविष्य घडवायचं आहे. काही महिन्यांनी उषा तयार झाली. एका रात्री विनोद तिला तिथून घेऊन पळून गेला आणि दोघे नागपूरला जाऊन राहू लागले. नवीन शहर, नवीन आयुष्य, नवीन स्वप्न. काही काळासाठी सगळं खूप छान चाललं, पण काळाच्या पोटात एक भयंकर रहस्य दडलं होतं. विनोद रात्री ट्रक घेऊन बाहेर पडायचा आणि सकाळी घरी यायचा. उषा दिवसभर घरी एकटी असायची. एक दिवस विनोदचा जुना मित्र नागपूरला आला. घरी आल्यावर त्याने उषाला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो विनोदला बाजूला घेऊन म्हणाला, अरे, ही तुझी बायको आहे? हो. का? मी काही दिवसांपूर्वी हिला नागपूरच्या गंगा जमुना भागात पाहिलं होतं. विनोदच्या पायाखालची जमीनच सरकली. काय बोलतेस तू? मी खोटं बोलत नाही. तिथे देहव्यापार चालतो. तिथे मी तिला स्वतः पाहिलं. विनोदला राग आला. माझ्या बायकोबद्दल एक शब्द जरी चुकीचा बोललास तर सहन करणार नाही. मित्र गप्प झाला. पण त्या रात्रीपासून विनोदच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं. 2 दिवसांनी विनोद नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला. पण त्या रात्री तो ट्रक घेऊन गेला नाही. तो एका अंधाऱ्या गल्लीत लपून बसला. मध्यरात्री उषा घराबाहेर पडली, काळी शाल डोक्यावर घेतलेली. विनोदचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो तिच्या मागे निघाला. उषा एका रिक्षात बसली. रिक्षा शहरातली गजबजलेल्या रस्त्यामधून जात एका जुन्या भागात थांबली. विनोदने आजूबाजूला पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. समोर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, गंगा जमुना. त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. उषा एका इमारतीत शिरली. विनोदने स्वतःला सावरलं. तो एका दलालाजवळ गेला. मला ती मुलगी हवी आहे. दलालाने पैसे घेतले आणि त्याला एका खोलीसमोर नेलं. दरवाजा उघडला. आत उषा बसलेली होती. पुढच्या क्षणी तिची नजर विनोदवर पडली. तिच्या चेहऱ्यावरही रक्तच निघून गेलं. विनोद? दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. हे काय आहे उषा? विनोदचा आवाज थरथरत होता. मी तुला इथून बाहेर काढलं, तुझ्या सन्मानाने तुला जगायला दिलं, मग पुन्हा हे का? उषा काही क्षण शांत राहिली. मग ती हळूहळू बोलू लागली. तुझ्या कमाईत माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होत नाही. काय कमी पडलं तुला? मला मोठं घर हवं होतं, महागड्या साड्या, दागिने, पैसा, खूप पैसा. विनोदच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे आपल्या प्रेमाची किंमत एवढीच होती? उषा कठोरपणे म्हणाली. प्रेमाने पोट भरत नाही विनोद. हे वाक्य ऐकताच विनोदचं हृदय तुटलं. तो त्या रात्री काहीच बोलला नाही. डोळ्यात अश्रू घेऊन तो घरी परतला. भिंतीवर टांगलेल्या लग्नाच्या फोटोसमोर बसून राहिला. ज्या स्त्रीसाठी त्याने समाजाशी लढा दिला, जिच्यासाठी सगळं काही सोडलं, तीच स्त्री त्याच्या प्रेमाला पैशापेक्षा कमी समजत होती. पहाट झाली, सूर्य उगवला, पण विनोदच्या आयुष्यातील अंधार कधीच संपला नाही. कधी कधी आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो, तीच व्यक्ती आपल्याला सर्वात खोल जखम देऊन जाते. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.